ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की मला एखादा बिझनेस चालू करायचा आहे, त्यावेळेला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो त्याचं रजिस्ट्रेशन आणि तुम्ही कोणत्या विभागामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करता. बऱ्याच वेळेला प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, LLP आणि प्रायव्हेट लिमिटेड अशा पद्धतीमध्ये बिझनेसचं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. पण मुख्यतः प्रॉब्लेम असा होतो की आपल्या बिझनेसच्या स्केलेबिलिटीप्रमाणे, त्याच्या असलेल्या प्रॉब्लेम्सप्रमाणे ह्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं. जनरली बरेच लोकं प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म करतात, पण त्याच्यामध्ये असलेले कंप्लायन्सेस, वाढत असलेला खर्च, त्याच्यामुळे काही दिवसानंतरला ते बंदही करतात. त्यामुळेला तुम्ही कोणतीही पद्धतीने कंपनी ज्यावेळी एखाद्या वेळेला रजिस्ट्रेशनला जाता, त्यावेळी तुम्ही त्याच्या अगोदर तुम्हाला एक समजून घ्यावं लागेल की प्रोप्रायटरशिपमध्ये करणं गरजेचं आहे, पार्टनरशिपमध्ये गरजेचं आहे का LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गरजेचं आहे. हे जर तुम्ही अगोदरच जर प्रॉपर पद्धतीने फाइंड आउट केलं, तर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचे कंप्लायन्सेस फॉलो करताना तुम्हाला त्रास होणार नाही.